मुंबई केंद्रशासित करा, केंद्र सरकारला याबाबतचा प्रस्ताव पाठवा। कर्नाटकातील काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी पुन्हा एकदा बरळलेले आहेत। बेळगाव सीमा भागाचा मुंबईवरती हक्क आहे अशा प्रकारचे अकलेचे तारे देखील लक्ष्मण सौदी यांनी तोडलेले आहेत। लक्ष्मण सौदींच्या याच वक्तव्यानंतर बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील जोरदार हल्ला चढवलेला आहे। ते काय म्हणाले पाहूया। ಇವತ್ತೇನು ಬೆಳಗಾವಿಯನ್ನ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಕಳಿಸೋಣ। ಮುಂಬೈಯನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟುಕೊಡಿ, ಬೆಳಗಾವನ್ನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ತಗೊಳ್ಳಿ, ನಮ್ಮದು ಹಕ್ಕಿದೆ ಅಲ್ಲಿ। ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆಡಳಿತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಆ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪು ಕೊನೆಗೊಳ್ಳುವವರೆಗೆ ಮುಂಬೈಯನ್ನ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು। ಇದ್ರ ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷದ ಶಾಸಕರು ಒಪ್ತಾರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ। ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಇದು। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ಬೆಳಗಾವ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಎರಡನೇ ರಾಜಧಾನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈಗ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। बेळगाव कर्नाटकದ अविभाज्य अंग ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ घोषणा ಮಾಡಿದ್ದೀವಿ। लक्ष्मणरावांचा संपत कुमार व्हायचा नसेल तर ह्या बेळगाव आणि सीमा भागातील बोलणं ह्या क्षणापासून टाळावं अशी तुम्हाला मी एक सूचना करतोय। त्यामुळे एकच सांगतो की महाराष्ट्र आणि मुंबई हे असंच मिळालेलं नाहीये। त्या ठिकाणी शेकडो लोकांनी रक्त सांडून शेकडो लोकांनी हुतात्मा पत्करल्यानंतर त्या संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे उगाच अशी काहीतरी बेताल बालिश वक्तव्य करून तुम्ही स्वतः कोणतरी तुम्हाला शान म्हणेल असं जर वाटत असेल तर तुमचा तो गैरसमज आहे। कर्नाटकाचे एक माजी उचापती मंत्री लक्ष्मण सौदी म्हणतात की मुंबई ही केंद्रशासित झाली पाहिजे आणि तसा प्रस्ताव आम्ही केंद्राला पाठवू। लक्ष्मण सौदींना मला एवढं सांगायचं आहे की मुंबई केंद्रशासित करणं हे सभागृहात एखादी चित्रफित मोबाईलवरून बघणं एवढं सोपं नाही। 107 हुतात्म्यांच्या बलिदानावरती संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभं राहिली आणि ती महाराष्ट्रानं जिंकून दाखवली। त्या महाराष्ट्रापासून बेळगाव तोडण्यात आलं आणि वंचित ठेवण्यात आलं। आजही 70 वर्ष झाली आम्ही बेळगावकर सीमा भागासह हा लढा लढत आहोत आणि एक ना एक दिवस आम्ही हा लढा जिंकून दाखवू आणि बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात जाऊन दाखवू आणि तेव्हाच खरा संयुक्त महाराष्ट्र होईल। तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सौदींवरती काय प्रतिक्रिया दिल्या त्या देखील पाहूयात। मुंबईमध्ये असे कुठल्याही माणसावर अन्याय मुंबईने कधी केलेला नाही। मुंबईने उलट सामावून घेतलेला आहे। या बेअक्कल काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की जर तुम्ही एवढं या ठिकाणी मुंबईच्या बाबतीमध्ये काळजी करत असाल तर बेळगावच्या मराठी माणसांवर जो अन्याय केला जातोय त्याच्याकरता त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हीच नव्हे तर सगळ्यांची ही मागणी आहे की बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे। मुंबईला तोडणाऱ्यांच्या बऱ्याच लोकांचे स्वप्न मागच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन लोकांनी फेल केलेले आहे। त्यामुळे त्यांचे जे मुंगिरी लालचे हसीन स्वप्ने आहेत ते कधी सक्सेस होऊ शकत नाही। मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची असणार आणि देशाची ती आर्थिक राजधानी असणार आहे। प्रामुख्यानं आमच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळी 2 महिने तुरुंगवास या बेळगाव महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि तुरुंगवास भोगला होता। त्यामुळे असल्या नवख्या आमदाराला ज्याला मुंबईची माहिती माहीत नाही, ह्या मुंबईच्या संरक्षणासाठी आणि प्रामुख्यानं ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्याने प्राणाचं बलिदान दिलेलं आहे। त्या बलिदानामुळे मुंबई आम्हाला मिळालेली हे विसरून त्याला चालणार नाही। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून प्रसिद्धीसाठी किंवा आपल्या मतदारसंघातील कर्नाटकच्या जनतेसाठी त्यांनी जर अशा प्रकारचं वाक्य केलं असेल तर मी त्याचा निषेध व्यक्त करतो। राज्य सरकारनं विशेषतः महाराष्ट्रानं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेतून सोडवावा यासाठी मागच्या सरकारमध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली होती। त्या समन्वय मंत्र्यांमध्ये मी देखील होतो। मी अधिकृत दौरा करून जेव्हा बेळगावला जायचा निर्णय घेतला, मी दौरा दिला तेव्हा तिने आदेश काढून आम्हाला मनाई केली तिथं यायला। म्हणजे एक अरेरावीपणा दांडगावापणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरू आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना, माननीय फडणवीस साहेबांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती शिष्टमंडळ भेटलेलं आहे। मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभं आहे। काँग्रेसच्या लोकांचं डोकं फिरलेलं आहे।
काँग्रेसची जी लोक आहेत ह्यांना कधी उठून काय बोलायचं हेच त्यांना तारतम्य नसतं. एक तर संविधानाचे पुस्तकं घेऊन फिरायचे, पण आमच्या पत्रकार महोदयांनी मला दाखवलं ते संविधानाचं पुस्तक. ते संविधानाचं पुस्तक फक्त वरतून होतं, खालून उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये पानही नव्हते, लिहिलेले वाक्यही नव्हते. अशा प्रकारच्या या कर्नाटकांच्या लोकांना म्हणजे जेवढं त्यांची तारीफ तर करावी का निंदा करावी हेच मला कळत नाही. कारण ह्या मुंबई ही आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची, आणि या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही.